आणि दरम्यान साकीनाका इथल्या मॅनहोलमध्ये व्यक्ती पडलेला होता, त्यावरती जाळी लावण्याचा प्रयत्न केला असा धक्कादायक आरोप मनसे पदाधिकारी महेश भानुशाली यांनी केलाय। एक व्यक्ती मॅनहोलमध्ये पडलेला आहे हे माहिती असून देखील त्यावरती जाळी लावण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। आपल्यासोबत महेंद्र भानुशाली आहेत, ते सुद्धा याच विभागातले आहेत। काय नेमकं झालं या सगळ्यामध्ये? तिकडे मेन हॉलचं काम चालू होतं, मला वाटतं जाडी बसवायचं। माणूस गेला आतमध्ये, बॅरिकेड नाही, काहीच नाही, म्हणून माणूस आतमध्ये गेला। माणूस आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी जाडी लावली, विचार करा। तो कॉन्ट्रॅक्टर किती शहाणा आहे, माणूस आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर जाडी बसवली। त्याला माहित नव्हतं आतमध्ये गेलं? माहिती होतं सगळे त्याला। माणसांनी हात पण दिला, पण एका माणसाने प्रयत्न केला, पण तो आतमध्ये गेला आणि ह्या मेन हॉलमध्ये तो अडकला। जर त्याच वेळी हा मेन हॉल उघडला असता आणि बाहेर काढायचा प्रयत्न केला असता तर 100% त्याचा जीव वाचला असता। परंतु पण तो जाळी लावत होता, तुम्ही म्हणतात की जाळी लावत होता, त्याला माहित होतं तो आतमध्ये गेला? हो, माहित होता ना आतमध्ये गेला। लोकांनी सांगितलं त्याला की तो आतमध्ये गेलाय म्हणून, मग त्यानंतर पण तो जाळी लावतो। विचार करा किती क्रूर असेल तो। त्याला वाचवण्याऐवजी स्वतःची सेफ्टी कशी करायची, तो जाळी लावतोय तिथे। आणि हे चांदिवलीमध्ये सगळ्या ठिकाणी तेच परिस्थिती आहे। तुम्ही फुटपाथ एकतर चालायला नाहीये, जिथे चालायला आहे तिथे मेन हॉल उघडेत, तुम्ही आतमध्ये मरा, तुमचा जीव गेला, तुम्हाला ₹1,00,000 भेटणार। आमच्या चांदिवलीमध्ये माणूस मरतो तर ₹1,00,000 भेटतात सरकारतर्फे। त्या वायरमध्ये शॉर्ट लागला होता गणपती विसर्जनमध्ये, त्याला सरकारतर्फे ₹1,00,000 भेटले, म्हणजे मरा ₹1,00,000 भेटणार तुम्हाला। असे अनेक ठिकाणी अजूनही जी खबरदारी महापालिकेने घ्यायला हवी होती ती घेतलेली नाहीये आणि त्याचे परिणाम अशा प्रकारे या ठिकाणच्या मुंबईकरांना भोगावे लागत आहेत। कॅमेरामॅन अनिल संगरेसह मी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।